श्रीकांत आणि रोहन हे पहिली पेअर गेलेली आहे. बॉलर आहे अथर्व कारुळकर, बॉलिंग करतोय. पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता परंतु स्ट्रोक पण तेवढाच चांगला. बॉल लाईन क्रॉस होणार आहे. यस, पहिल्याच बॉलला पहिला चौकार. पहिल्या बॉलला पहिला चौकार. पहिली ओव्हर 4 रन झालेले आहेत. बघा नंदन काका, तुमच्या माहिती सांगतो की जी बॅटिंग करणारी टीम आहे ते एक मॅच जिंकलेल्या आहेत आणि जी फिल्डिंग करणारी टीम आहे ते एक मॅच लूज झालेले आहेत. सो ही मस्ट विन मॅच आहे जी क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे त्यांच्यासाठी. फिल्डिंग टीमला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. दुसरा चेंडू हा फुलटॉस मध्ये कन्वर्ट करता प्रयत्न केला आणि रनआउटचा एक चांगला चान्स होता परंतु ओव्हर थ्रो मध्ये मिसफिल्ड झाला आणि 5 रन मिळालेले आहेत. दुसऱ्या चेंडूवर 5 रन, 2 चेंडू 9 धावा, एकही विकेट नाही. काका ह्याला म्हणतात अति घाई संकटात जाई. एक रन झाले वर्णने मिळतात, याला म्हणतात अति घाई संकटात नाही. 2 चेंडू 9 धावा. तिसरा चेंडू, हा चांगला गोल्डनचा स्पॉट. 3 चेंडू हा चांगला चेंडू होता. रायझिंग डिलिव्हरी पण झाली आणि स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, बॉल हुकला परंतु नुकसान नाही. विकेट किपरने अडवला. 3 चेंडू 9 धावा. हाही चेंडू चांगला. स्टंपवर हा चेंडू असता तर धोकादायक ठरला असता. लेग साइडनी थोडा बाहेर निघाला. स्ट्रोक मारता आला नाही. 4 चेंडू 9 धावा. हाही सुंदर चेंडू हाफ व्हॉली करून प्रयत्न केलेला आहे. 4 कॅच घेण्याचा चान्स होता, जज करता आला नाही त्यामुळे चौकार गेलेला आहे. बघा बॅट्समॅन करणाऱ्या टीमला एक विनंती करतो की तिथे आपले व्हॉलेंटियर्स आहेत. व्हॉलेंटियर्सने जो कॉल दिला त्याप्रमाणे आपण चाललोय. कृपया कोणी बाजाबाजी करू नये. 13 धावा आणि पंच पण आहेत तिथे. मी बघितला ना, बाउंड्री आहे. हाही चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, बहुता पायावर लागलेला आहे पण लक्ष्मीच्या बाहेर. अपील पण झालेलं नाही. 1 धाव मिळाली लेग बाय. यस, पहिल्या ओव्हरला 14 धावा, एकही विकेट नाही. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 14. बिनबाद 14. दुसरं षटक घेऊन आले दिलीप गोपटे, संघाचे कर्णधार दिलीप गोपटे स्वतःचं पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. राईट आर्म ओव्हर. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं. भाऊ कॅच जायची चान्स. सुंदर स्ट्रोक थोडा कच्चा बसला. खरी तर बाउंड्री जायची परंतु कॅच गेला आणि पहिली विकेट गेलेली आहे. कॅच घेतला देवेन आणि पहिल्याच बॉलला गोगटे यांना विकेट मिळालेली आहे आणि बॅटिंगला चालले तेही देवेनच आहेत. काका याला म्हणतात कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणलं तर चालेल. देवेन मेडी गेलेले आहेत स्ट्राईक एंडला. मला पण 2 ते जुने बॉल द्या. आमचा नातू आलाय. बॅट्समन गार्ड घेतोय. बॉलर बॉल टाकण्याच्या बेतात आहे आणि हा दुसरा चेंडू. सुंदर चेंडू होता.
यॉर्कर लिंकला होता, हाफ वॉलीत कन्वर्ट केला तर ड्राईव्ह मारता आला नाही जोरात, परंतु एक धाव मिळालेली. धावसंख्या होते 15. काका तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता जो नॉन स्ट्राईकवरती बॅट्समॅन आहे तो मागच्या मॅचमधला मॅन ऑफ द मॅच आहे. गेल्या मॅच मधले मॅन ऑफ द मॅच प्राइज मिळालेले नॉन स्ट्रायकिंगला गेलेत. आता बॅटिंग करतात रोहन भोवतले. रोहन भवतुले, बघूया काय करतात. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट मारणारे रोहनजी भवतुले. हो, हा थोडा मिस्की स्ट्रोक झाला होता, परंतु तिथे कोणी फिल्डर नव्हता मिड विकेटला आणि फिल्डर लांब असल्यामुळे 2 धावा मिळाले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. धावसंख्या होते 17. पुढला चेंडू गोगटे यांचा. हा चांगला चेंडू, थोडा शॉर्ट ऑफ द लेंथ. बॅट्समन रीच मध्ये पोचू शकला नाही, स्लिप मध्ये कोणी नसल्यामुळे पुन्हा बचाव झालेला आहे आणि धावसंख्या होते 18. म्हटलं तर दोन्ही चेंडूला कॅच होते, परंतु ते नो फील्ड लँड झाल्यामुळे बॅट्समन बचावलेले आहेत. हाही सुंदर चेंडू, हाही लॉफ्टेड स्ट्रोक आहे. बघूया, सुंदर फिल्डिंग. खरी तर बाउंड्री जायची, परंतु उडी मारून तो बॉल अडवण्यात आला आणि अशा प्रकारे सिंगलच मिळाले. धावसंख्या होते 19. खूप चांगला प्रयत्न आणि यशस्वीरित्या प्रयत्न फिल्डरचा. राहुलजी जोशी जिथे कुठे असाल कृपया मंचापाशी लवकरात लवकर यावे ही विनंती. राहुल जोशी, ऋषिकेशजी दातार. पुढला चेंडू लेग साईडचा, शॉर्ट ऑफ द लेग्स आणि अंपायरचा इशारा वाईड आहे. 1 धावेची वृद्धी होते. धाव संख्या होती 20. पुढला चेंडू उत्तम लॉफ्टेड आहे. बघूया, कॅचच होणार बहुतेक आणि हाही फलंदाज राहुल बाद होतोय. ओंकार भडसाळ यांनी कॅच घेतलेला आहे. बॅटिंगला कोण गेलं? फलंदाज कोण गेला? गांगल, डॉक्टर प्रशांत गांगल हे आता फलंदाजीला गेलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 20 धावा. बघूया आता गोलंदाजीसाठी काय आलेले आहेत. 3रं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलेले आहेत ते धनराजजी बेलसरे. काका तुम्हाला काय वाटतं ह्या येणाऱ्या षटकामध्ये काय होईल? येणाऱ्या षटकामध्ये आता काय होईल असं तुम्हाला वाटतंय? 20 धावा धाव फलकामध्ये 4 षटकांची मॅच आहे सर. पेनल्टी मेड ओव्हर आहे. विकेट तशा खूप गेलेल्या नाही आहेत. फलंदाजांनी चान्स घेणं हे अनिवार्य आहे, कारण तो घ्यायलाच हवाय. म्हटलं तर 10 ॲव्हरेज ओव्हरला हे कमी आहे. मुकुंद काकांना मी विनंती करतो की कृपया स्टेजच्या जवळ जावे आणि ऋषिकेशजी दातार यांना मी विनंती करतो की आपण कृपया त्यांना सन्मानित करावे. मुकुंदजी मेडी, मुकुंद काका मेडी. 20 2 ओव्हर 20 रन्स. राहुलजी आणि ऋषिकेशजी दातार यांना मी विनंती करतो की कृपया सत्कार करावा. धनराजजी बेलसरे. चांगला चेंडू, लॉफ्टेड स्ट्रोक आहे. बघूया काय होतंय. फलंदाज हो चांगला प्रयत्न केला, चांगला म्हणजे खूपच चांगला प्रयत्न केला. वरती सूर्य आहे, साहजिक फिल्डिंग करताना पॉवरफुल सूर्यप्रकाशाने मी आड येतो, परंतु चांगला प्रयत्न आणि धाव पण वाचवली, त्यामुळे एकच धाव मिळाले. 2 धावा मिळाल्या, सॉरी. धाव संख्या होते 22. हा फुलटॉस चांगला स्ट्रोक मारायचा चान्स होता, परंतु थोडा आउटसाइड कट लागला गेलाय थर्डमॅनला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावा मिळाल्या.
कर्जत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष श्री आशुतोष कुलकर्णी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतोय. डॉक्टरांना विनंती करतो की कृपया स्टेज जवळ जावे आणि अमितजी भिशेकर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांचा मान सन्मान करावा. होतोय. जरा बॉलरने 1 मिनिट थांबा, फक्त बॉलर 1 मिनिट थांबा. ओके ओके, नाही नको कंटिन्यू. आपल्याला हाही चांगला चेंडू होता. बघूया काय होतंय. हाही सुंदर कॅच, सुंदर कॅच घेतलेला आहे अथर्व कारुळकर. कॅप्टनचं मला कौतुक वाटतं की अथर्व कारुळकर यांच्या उंचीचा फायदा घेऊन त्यांना योग्य ठिकाणी फिल्डिंगला ठेवलंय. याचे 2 फायदे आत्ताच्या आत्ता आपल्याला यावर बघायला मिळालेत. काका कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. 3 विकेट, चौकार गेला. 3 विकेट 26 रन्स. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात नेहमी, आणि लिमिटेड ओव्हरला ते फारच गरजेचं असतं. कारण बाय हुक ऑर क्रूक बॅट्समन लॉफ्टी स्ट्रोक मारायच्या मागे असतो. हाईटचा ऍडव्हान्टेज दोन्ही वेळाला मिळाला. पुढचे फलंदाज गेले ते अमितजी भिशेकर. अमितजी भिसेकर स्वतः संघाचे कर्णधार. बघूया काय करतायत या ओव्हरला. आतापर्यंत जो बघायला गेलं तर धनराजजी याने चांगली गोलंदाजी टाकलेली आहेत. फक्त 2 धाव देण्यात 2 धावा 1 विकेट दिलेले आहेत आणि 1 विकेट घेतलेली आहे. हा चेंडू फुलटॉस मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला, परंतु यश नाही आलं. यॉर्कर आला, आउटसाइड ऑफ स्टंप होता, नशीब होतं त्यामुळे, आणि विकेट किपरने चांगला कलेक्ट केला. एकही धाव नाही. 3 बाद 26. शॉट ऑफ द लेग, रायझिंग डिलिव्हरी, अवघात कोपऱ्यावर लागला आहे. इथून नीट लक्ष नाही. यस यस ओके, नाही मनगटावर लागला. बॅट्समनला धाव मिळाली, याचा अर्थ तो रीच मध्ये आहे. हाताच्या धावगती धाव मिळाली. थोड्या धावगती थंड झालेली आहे. उत्तम बॉलिंग चाललेली आहे, आणि धाव संख्या 3ऱ्या ओव्हरला 27. हा चेंडू फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलेला आहे. स्ट्रोक ड्राईव्ह चांगला मारलाय, परंतु पुन्हा बॉलने हाईट घेतली टप्पा पडल्यावर, परंतु तिथे कारुळकर हायलँडर हजर आहेत. 1 रन मिळालेली आहे. धावसंख्या होते 28. 3ऱ्या षटकात धावसंख्या 28. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. 3 बाद 28. काका चौथं षटक हाणीमारीचं षटक काय होतंय तुम्हाला वाटतं? कितपर्यंत धावसंख्या पोहोचू शकते? परंतु 3री ओव्हर असून, पेनल्टीमेट ओव्हर असून सुद्धा ॲव्हरेज खाली आलेला आहे. अपेक्षित 30 व्हायला पाहिजे होत्या. आपण आता त्या दृष्टीने टार्गेटिंग 40चं केलं आहे. आता ही ओव्हर फार महत्त्वाची आहे फलंदाजीच्या दृष्टीने. विकेट देखील एवढ्या गेलेल्या नाही आहेत. फलंदाज चान्सेस घेऊ शकतात आणि त्यांचा रन रेट वाढवू शकतात. बघूया काय होतं या ओव्हरला. गोलंदाज आहे, गोलंदाज आहे सर्वेश मोघे. सर्वेश मोघे, आरुष मोघे माफ करा. मोघे, थोडक्यात मोघे स्वतःचं पहिलं, संघाचं शेवटचं 4थं षटक घेऊन येत आहेत. ओव्हर झाली की काय बोलतो? हा थांब, हे होऊ दे, मी बोलवतो लगेच, कॉल करतो. पहिला चेंडू, हो गुडघ्याच्या लेवलला फुलटॉस
मिड ऑफ कडे स्ट्रोक मारण्यात आला आणि उत्तम 2 धावा घेण्यात आल्या. रनिंग बिटवीन द विकेट बेस्ट. एक धाव होती खरी पण तिथे 2 मिळालेले आहेत. धाव संख्या होते 30. शेवटचा षटक पहिला चेंडू धाव संख्या 30. 3 आउट. पुढला चेंडू हाय फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आणि मिड विकेटच्या दृष्टीने ड्राईव्ह केला. पॉवर एवढी नव्हती. एकच धाव मिळाली. फिल्डर तिथे हजर आहे. त्यांनी उत्तम अडवला. थ्रोही चांगला केला. धाव संख्या होते 31. शेवटचं षटक चालू आहे. धाव संख्या 31. सुंदर चेंडू आणि वाटलंच होतं की जर ड्राईव्ह नीट बसला नाही तर स्लिप मध्ये जाणार, परंतु विकेट किपरच्या हातात गेला आणि उत्तम कॅच त्यांनी घेतलेला आहे. कारण अशा स्ट्रोकला बॉल खूप टर्न होत असतो. कॅच नेहमी घेताना बॉल हातातनं उडण्याची शक्यता जास्त असते हे मला माहिती आहे, परंतु उत्तम कॅच त्यांनी घेतलेला आहे आणि अशी प्रकारे चौथी विकेट गेली आहे. शेवटचं षटकातले 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या 31 होते. शेवटच्या षटकामध्ये किंवा ऑन अँड ॲव्हरेजला खूपच मागे पडलेला आहे संघ. चला नेक्स्ट मॅच NM 11 वर्सेस वैद्य वॉरियर्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण NM 11चा कर्णधार स्टेज पाशी यावं, संपर्क साधावा स्टेज पाशी. अच्छा, NM 11चे कर्णधार इथेच बसलेले आहेत. आयोजक. मी डॉक्टर आशुतोषजी कुलकर्णी यांना विनंती करतो की कृपया 3 बॉल झाले. 31 रन्स. 3 बॉल 31. नाणेफेक करून घ्यावे. राहुल जी जोशी कृपया स्टेज पाशी यावे आणि डॉक्टर आशुतोषजी कुलकर्णी यांना विनंती करतो. ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा चेंड. सुंदर कॅच. बॉलरनी कॉटन बॉलच्या पद्धतीचा खरा तर कॅच नव्हता हा, परंतु उत्तम जज केला. खूप धावत जावं लागलं, स्पीड पकडावं लागला आणि कॅच मात्र उत्तम घेतलेला आहे. अतिशय यशस्वी षटक चाललेला आहे. आता क्रिकेटच्या इतिहासामध्ये रेअर घडणारी गोष्ट म्हणजे हॅट्रिकचा चान्स आता आलेला आहे. सलग 3 चेंडूवर 3 विकेट घेण्याचा चान्स आलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत. पुढच्या मॅचसाठीचा नाणेफेक झालेला आहे, त्यामध्ये वैद्य वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकला आहे आणि गोलंदाजीची स्वीकारली आहे गोलंदाजी यांनी. बघूया शेवटचा चेंडू बाकी माझ्यामध्ये. अच्छा, 2 चेंडू बाकी, माफ करा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये ते मोगे यांनी. हा चेंडू जस्ट शॉर्ट ऑफ द लेग. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करा मारा, स्क्वेअर कटचा प्रयत्न केला परंतु बॅटमध्ये आला नाही आणि पुन्हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. धाव संख्या 31. काका, हाणामारीच्या षटकामध्ये कुठेतरी काही रोखून धरले ते फारच सुंदर गोलंदाजी चालले. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू हा मात्र फुलटॉस. हाही बॅट्समनला कन्वर्ट करता आला नाही, परंतु एक बाय मात्र मिळणार आहे. दुसऱ्या बायचा पण प्रयत्न आहे कारण ओव्हर थ्रो करताना बॉलर पोझिशनला नव्हता आणि अशा प्रकारे रनआउट झालेले, परंतु 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. तिसरी धाव काढताना शेवटचा चेंडू होता, हा धोका पत्करणं गरजेचं होतं आणि 2 धावा मिळाल्या. धाव संख्या 34. धाव संख्या 34 झालेली आहे. पाणी. व्हॉलेंटियर्स पंचांना पाण्याची व्यवस्था करावी. सुंदर फिल्डिंग. टाळ्या वाजवायच्या योग्यतेची फिल्डिंग झालेली आहे. राहुल जोशी, ऋषिकेशजी दातार कृपया पंचांना त्वरित पाण्याची व्यवस्था करून द्यावी. करतो ना, एक मॅच करतो. पंचांना पाणी हवंय, कृपया द्या. ह्याच्या हातात आहे बघ. पंचांना हे बाई इथे आहे बघ, नाव असेल तर दे तेवढं पुरेल. आता फलंदाजीला कोण आलं? फलंदाजीला कोण?
नाही नाही, टीम 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 जय परशुराम संघ आता फलंदाजी करणार आहे. पहिले दोन फलंदाज कोण जात आहेत बघूया. तयार आहेत. फिल्डिंगचे सगळे प्लेयर्स ग्राउंडवर आलेले आहेत. फिल्डिंग लागले आहेत, जमा आहे. पंचांना पाणी पिऊ दे आणि नंतर आपण पंचांचं पाणी पिऊन झालं. उन्हाळ्यामध्ये उभे आहेत, साहजिक आहे. ताबडतोब आपण सामना सुरू करूया. पंचांची नाव काय रे? सचिन मनवे आणि किशोर हे दोघं जण पंचांचं काम बघतायत. कृपया सामना लवकर सुरू करावा. सर्व तयारी झालेली आहे. स्ट्रायकिंगला अथर्व, नॉन स्ट्रायकिंगला दिलीप गोगटे. अनुभवी फलंदाज दोन्ही गेलेले आहेत. देवेन बॉलर, देवेन. आमचे टी शर्ट बघ रे कुठे, आमचे टी शर्ट NM11 कडे. मला मी विचारलं नाही कोणाला आल्यापासून. पहिलं षटक, टार्गेट 34. शॉर्ट ऑफ द लेग बॉल. चेंडू थोडा खाली राहिला. बॉलरनी बॅट्समननी मिड विकेट कडे प्रयत्न केला मारायचा, पण चेंडू खूपच खाली राहिला. 3.4 चा ॲव्हरेज गरजेचं आहे. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. आई सुंदर चेंडू आणि दोन्ही फिल्डरच्या मध्ये पडलेला. खरा तर कॅच होऊ शकला असता. मिसफील्ड झालेला आहे, त्यामुळे एक ओव्हर थ्रोशी म्हणा किंवा मिसफील्डमुळे रन मिळालेले आहे. 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. काका खरं तर मागच्या मॅच मध्ये ज्यांनी डबल स्कोर मारला त्यांना म्हणजे 62 रन मारला होता, त्यांना आता अर्ध्यामध्ये रोखलेलं आहे ते जयश्री परशुराम संघाने. याचा अर्थ उत्तम गोलंदाजी केलेली आहे, निर्विवाद. म्हणजे आधीच्या मॅच पेक्षा 50% धावा काढता आल्या. याचा अर्थ उत्तम गोलंदाजीचं परिमाण आहे. पुढला चेंडू अथर्वला. काय करतो अथर्व? शॉट ऑफ द लेग. हा ड्राईव्ह, लेफ्ट ड्राईव्हचा पुन्हा प्रयत्न, बॉल उडाला नाही. पूर्णतः जजमेंट चुकलेलं दिसतच होतं बॅट्समनचं आणि क्लीन बोल्ट. सो स्टाईल विकेट सारखीच आली. पराग कोगजे आता आलेले आहेत. अथर्वची जागा. खरं तर रन रेट, रिक्वायर्ड रन रेट एवढा जास्त नाहीये असं इथून वाटतंय बघताना. फलंदाजीने थोडं जागृत राहणं त्याविषयी लक्षात देऊन गरजेचं आहे. कारण पहिले तिन्ही बॉलला जे शॉट बघितले ते तिन्ही फॉल्टी शॉट्स म्हटलं तरी चालेल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो देवेन.
आणि पराग कोगजे आता आपल्या टीमसाठी काय करतात बघायचंय. हाही सुंदर चेंडू, हाही लॉफ्टेड स्ट्रोक आणि हाय हो, पुन्हा मिसक्यू स्ट्रोक होता, कॅचचा चान्स होता, सुटलाय. हा कॅच खरा तर कठीण नव्हता, परंतु नशिबाने बॅट्समन वाचलेला आहे. एक धाव मिळालेली आहे. 4 बॉल 3 धावा, 4 चेंडू 3 धावा. व्हेरी मच ॲव्हरेज वर आहे, परंतु विकेट मात्र जात आहेत. हा चेंडू सुंदर स्ट्रोक, परंतु फिल्डर तिथे आहे अजर, त्यामुळे चांगल्या स्ट्रोकवर एकही धाव मिळालेली नाहीये. हा माझा आहे ना, दिलाय 5 बॉल 3 रन्स. हाही सुंदर चेंडू, लॉफ्टेड स्ट्रोक, परंतु हा कॅच काय होणार नाही. फिल्डर जवळ आहे आणि त्याच्या मागे पडलेला आहे नो मॅन्स लँड. बहुधा 2 धावा येतील आरामात आणि आलेल्या आहेत. पहिलं षटक संपले, 5 धावा. 1-5 पहिल्या षटकात. सार्थक पुढल्या मॅचला आहे. गंधार दातार सॉरी गंधार दातार आता नाही, दाते दाते आता आपलं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. रिक्वायर्ड रन रेट कमी असताना सुद्धा पहिल्या ओव्हरला 5च रन आलेले आहेत. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, हाही ऑन कडे मारलाय. 1 धाव मिळालेली आहे. धाव संख्या होते 6, 7 चेंडू 6 धावा. आस्किंग रेट फार नाही, 18 चेंडूत 28 धावा आहेत. गंधार दाते पुढला चेंडू लॉंग बॉलिंग रनअप आहे. हाई फुलटॉस मध्ये हाई उत्तम षटकार येईल बहुतेक, नाही हाई कॅच आलाय सुंदर, आणि कॅच सुंदर जज करून देवेन यांनी घेतलेला आहे, नो डाऊट. दुसरी विकेट गेलेली आहे. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू, दुसरी विकेट. 2-2-2. दुसरी ओव्हर, दुसरा चेंडू, दुसरी विकेट. आता कोण फलंदाज चाललाय? फलंदाज कोण चाललाय? बॅट्समन लवकर एंट्री घ्या. यश फलंदाज गेले आहेत. यश सुंदर गोलंदाजी. तिसरा चेंडू. पहिल्यांदाच लेफ्ट हँडर बॅट्समन दिसतोय मगापासून.
षटकातला तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर चेंडू जस्ट शॉर्ट ऑफ द लेग, वाईड होता, इथून दिसला नाही. आम्ही थोडे ऑफ लाईन बसलो आहोत. एक धावेची वृद्धी होते. 8 चेंडू 7 धावा. पुढला चेंडू बॉडी लाईन अटॅक सोडण्याचा प्रयत्न केला परंतु शरीरावर लागला. अंपायर लेग बाय. यस, थँक्यू. एक धावेची वृद्धी होते. धाव संख्या होते 8. जुने इथे होते ना आता पिशवी कोणी नेली पिशवी? रायझिंग डिलिव्हरी स्लिपच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केला, यशस्वी नाही. निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. पुढला चेंडू हाही तसाच फुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न किंवा लेट कट परंतु यशस्वी नाही. चेंडू उत्तम स्पीड पकडून विकेट किपर कडे गेला. पुन्हा निर्धाव चेंडू. 8च धावा राहिलेल्या आहेत. 8च धावांवर थांबलेली आहे गती. बघूया पुढला चेंडू. हाही सुंदर चेंडू बॅटच्या खाली हाफवाली कन्व्हर्ट केला परंतु उत्तम फिल्डिंग. माती असल्यामुळे पायाने का होईना परंतु बॉल अडवणं महत्वाचं आहे आणि ते यशस्वीरित्या फिल्डरने पूर्ण केलंय आणि षटक पूर्ण झालेलं आहे. फक्त 4च धावा आल्या, त्यात सुद्धा एक वाईटची आहे मला वाटतं आणि 2 ओव्हरला 9 धावा झालेल्या आहेत. सरासरी 4.5. 2 षटकं राहिले आहेत आणि 12 बॉलमध्ये 25 रन करायचे आहेत. धाव संख्या 9. 2 ओव्हरला 9 झाले आहेत. अंपायर बॉलरनी लवकर चालू करायचंय प्लीज. अमित भिशीकर गोलंदाजीला आलेत. रनअप वरनं राईट आर्म ओव्हर वाटतात. पुन्हा बघूया. रनअप चांगला आहे. फार सुंदर स्लोअर डिलिव्हरी म्हणता येईल आणि आउट. वा सुंदर चेंडू आणि ज्या बॉलिंग ऍक्शननी त्यांनी स्लोअर डिलिव्हरी टाकली साहजिक बॅट्समन बीट झाले, फंबल झाले आणि त्यांनी ड्राईव्हचा प्रयत्न केला. स्ट्रोक लेट आलं, बॅट खाली लेट आली, कट घेऊन विकेट किपर कडे गेली आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. बॅट्समनचं नाव ओंकार भडसावळे. ओंकार भडसावळे पुढले फलंदाज आहेत. बॅटिंग वाल्याने जरा 12 फिल्डर पाठवा, जरा आपल्या विकेट झटपट पडतायत, आम्हाला नाव कळत नाही. रनअप पडणंच वाटत होतं. चेंडू सुंदर पडणार आहे. पुढला चेंडू हाही तसाच प्रकारचा चेंडू होता. बॅट्समन बीट झालेला. बघूया, अंपायरने वाईड केलेला आहे. डिक्लेअर. 1 धावेची वृद्धी होते. धाव होत आहे 10. 11 चेंडू 24 धावा गरजेच्या आहेत.
ही पण स्लोअर डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने टाकली, थोडी स्टंपच्या पासून जरा जास्त बाहेर होती ऑफ स्टंपच्या, परंतु रेंज मध्ये असल्यामुळे वाईट नाही आणि निर्धाव चेंडू गेलेला आहे. 10 बॉल 24 रन्स. हाही सुंदर चेंडू, म्हणायला हरकत नाही. स्टंपची रेंज जर सोडली तर चारही चेंडू एकाच प्रकारावर पडले आणि बॅट्समन चारही चेंडूवर बीट झालेला आहे. सुंदर गोलंदाजी. 9 मध्ये 24. हा फुलटॉस मध्ये कन्व्हर्ट केला, बहुधा बाउंड्री जाईल आणि पहिला चौकार गेलेला आहे. 14 झालेले आहेत. 8 बॉल मध्ये 20 धावा हवेत. ॲव्हरेज आस्किंग रेट 2.5च आहे. सुरुवातीला 3.4 होता, त्या मानाने रेंज मध्ये आहे. पुढला चेंडू बघूया. हाही फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, परंतु फिल्डर आहे 2. मिसफील्ड झालेला आहे, त्यामुळे एकाही 2 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या होते 16. सॉरी, बाउंड्री गेली 16. आता 7 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू. हाई फुलटॉस सुंदर प्रकारे मिडवे केला, लॉफ्टे शॉट आहे, परंतु तेवढी ताकद नाहीये. बघूया जाते का. गेला. 4 धावा. स्क्वेअर नेट मिडवेच्या मधनं मारलेला लॉफ्टे शॉट आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. या 1 ओव्हरमध्ये 6 चेंडूत, कमीत कमी 6 चेंडूत 14 धावा करायच्या आहेत. बॉलरनी वाईट नो बॉल टाकला नाही तर 6 चेंडूत 14 धावा. आस्किंग रेट खूपच कमी आहे, पहिल्यापासून तो कमी होत आलाय, तो कमी आहे. बघूया काय करताय फलंदाज. शेवटचं षटक चालू होत आहे. घेऊन कोण आलंय. यश घेवारे आपलं पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत. कृपया लवकर चालू करावे. फिल्डिंगनी बऱ्याच मॅचेस बाकी आहेत, अजून 8 मॅचेस बाकी आहेत. कृपया वेळ घालवू नये. आपली अरेंजमेंट ताबडतोब करावी आणि सुरू करावं. लेग स्टंपच्या बाहेर वाईड अक्की होणार होता. 1 धाव वाढलेली आहे, त्यामुळे ओव्हरमध्ये 13 धावांची गरज. पुढला चेंडू पण वाईड आहे. एका ओव्हरमध्ये 12 धावाची गरज. ॲव्हरेज 2 रन्स पर बॉल. सहा चेंडू 12 धावा. पुढला चेंडू राऊंड विकेट टाकतायत. हाही परत लेग स्टंपच्या बाहेर. तिसरा वाईट. 1 ओव्हरला 11 धावांची गरज. फलंदाजाचं काम बॉलर सोपं करतायत. बी कॉशियस प्लीज.
तुमच्याकडे एवढी ताकद नाहीये धावांची. आउट. विकेट किपर 3 वाईड टाकून चौथ्या बॉलला सुद्धा ॲज गुड ॲज वाईड होता, परंतु बॅट लागली आणि विकेट किपरनी कॅच घेतलेला आहे. विकेट मिळालेली आहे. देवन आहे बहुतेक, 2 देवन आहेत ना. श्रीकांत, कीपर श्रीकांत. गौरव बॅटिंगला गेलेला आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावा हव्यात. सर्व काही गोष्ट बॅटिंग टीमला फेवर करतायत. बी कॉशियस. पुन्हा ओव्हर द विकेट टाकतायत. पुढला चेंडू. हा चेंडू मिड विकेटच्या दृष्टीने मारलेला आहे त्या दिशेने, परंतु ते फिल्डर हजर आहे. हो, व्हेरी बॅड मिसफिट आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. आता 4 चेंडूत 7 धावा करायच्या आहेत. 2च्या खाली ॲव्हरेज आलेला आहे. 4 चेंडूत 7 धावा. प्रोव्हाइडेड ओव्हरचं लक्षात घेता वाईड नो बॉल टाकला नाही तर. हा चेंडू लॉफ्टेड आहे, बहुधा कॅच घेतला जाईल. सोडलेला आहे हाही आणि 1 धाव मिळालेली आहे. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. रिक्वायर 6 रन्स इन 3 फेअर डिलिव्हरीज. हाई फुटॉस मिड विकेटच्या दृष्टीने ड्राईव्ह केलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत. आता पुन्हा ॲव्हरेज 2 म्हणजे 2 चेंडूत 4 धावा हव्यात. बरोबरीला 3, जिंकायला 4. पुन्हा फिल्डिंग साईडचे जे गचाळ क्षेत्ररक्षण म्हणतो अशा पद्धतीने गरज नसताना 2 धावा दिलेत ओव्हर थ्रो मध्ये आणि आता एका चेंडू 2 धावा. बरोबरीला 1 धाव, जिंकायला 2 धावा. चेंडू बाकी 1. 1 चेंडू बाकी आहे. 2 धावा जिंकायला हव्या आहेत. लो स्कोअर मॅच असून सुद्धा अतिशय अटीतटीचा सामना चाललाय असं म्हणायला हरकत नाही. खूपच अटीतटी. चेस कंपल्सरी आहे. फलंदाज टीमने लक्षात ठेवायचंय. आपल्या नियमाप्रमाणे चेस इज कंपल्सरी. इक्वल झाली तर पहिले बॅटिंग करणारा विजयी घोषित होईल माझ्या मते. वेळेमुळे असे नियम करावे लागतात आणि ते आधीच माहीत असतात आपल्याला. सो बी कॉशियस. 1 चेंडू 2 धावा जिंकायला. मगापासून मी म्हणतोय गचाळ क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाच्या टीमने त्यांना खरं ही मॅच जिंकून दिलेली आहे. फलंदाज टीमचं खरं तर कौशल्य कमी होतं, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र ही मॅच जिंकून दिलेली आहे. मी आता माईक खाली ठेवतोय. एक योग आणि आवड म्हणून मी एक मॅच केली. धन्यवाद.